श्रोत्यांनो, सस्नेह नमस्कार. मी पद्मा धुमाळ. आज पॉडकास्टमध्ये सादर होणारा विषय आहे तुमच्या आमच्या आयुष्यातील 3 प्रकारची माणसं: पानं, फांद्या आणि मुळं. आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. आणि गंमत म्हणजे हा विषय समजला तर अनेक तक्रारी, अनेक गैरसमज आणि अनेक अपेक्षांचे ओझे आपोआप कमी होईल. झाडांना पानं असतात, फांद्या असतात आणि मुळंही असतात. आपल्या आयुष्यातही माणसं अगदी याच 3 प्रकारात भेटतात. पहिला प्रकार, पानांसारखी माणसं. ही माणसं तुमच्या आयुष्यात येतात वसंत ऋतूतील नव्या पालवीसारखी. सगळं सुरळीत असेल, पैसा असेल, पद असेल, गाडी असेल, बंगला असेल, तरीही तुमच्या अवतीभोवती फुलपाखरांसारखी फिरतात. तुमच्या वाढदिवसाला पहिली पोस्ट, तुमच्या यशावर पहिला लाईक आणि सेल्फीमध्ये पहिली एंट्री. पण एकदा का तुमच्यावर संकट आलं, तुमचा व्यवसाय अडचणीत आला, नोकरी गेली किंवा तुमचा मोबाईल 2 दिवस बंद राहिला, तर ही माणसं वाऱ्याने उडणाऱ्या पानांसारखी गायब होतात. काही लोक तर इतके वेगाने गायब होतात की आपण विचार करतो, अरे हा नंबर बदलला की माणूस. पण त्यांच्यावर राग करू नका, कारण पानांचं कामच असतं ऋतूनुसार येणं आणि जाणं. दुसरा प्रकार, फांद्यांसारखी माणसं. ही माणसं थोडी मजबूत असतात. ते तुमच्यासोबत उभे राहतात, सल्ले देतात, प्रसंगी मदतही करतात. तुम्हाला वाटतं बस आता हा माणूस कायम माझ्यासोबत राहणार. पण आयुष्याचा भार वाढायला लागला की त्यांच्याही मर्यादा समोर येतात. कधी परिस्थितीमुळे, कधी जबाबदाऱ्यांमुळे, तर कधी त्यांच्या स्वतःच्या संघर्षांमुळे ते हळूहळू दूर जाऊ लागतात आणि मग आपण दुखावतो. पण लक्षात घ्या, फांदी मजबूत असली तरी तिचीही एक सहनशक्ती असते. खूप वजन टाकलं की ती मोडतेच. म्हणून प्रत्येक दूर गेलेली व्यक्ती वाईटच असते असं नाही. कदाचित ती स्वतःच तिच्या वादळांशी झुंज देत असेल. तिसरा प्रकार, मुळांसारखी माणसं. आता येतो हा सर्वात मौल्यवान प्रकार, मुळांसारखी माणसं. ही माणसं तुमच्या यशाच्या फोटोत दिसत नाहीत. त्यांच्याकडे लाईक्स नसतात, फॉलोअर्स नसतात, मोठमोठी भाषणं नसतात. जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा हे शांतपणे तुमच्या बाजूला उभी असतात. तुम्ही रडलात तर तुम्हाला सावरतात, चुकलात तर समजावतात, तुम्ही हरले तरी तुमची साथ ते सोडत नाहीत. तुमच्या आयुष्याच्या वादळात हीच माणसं तुम्हाला पडू देत नाहीत. कारण मुळं जमिनीखाली असतात, पण झाड उभं ठेवण्याचं खरं काम त्यांचंच असतं. एक छोटा आत्मपरीक्षणाचा प्रश्न. आज थोडा वेळ काढा. तुमच्या आयुष्यातील माणसांची यादी मनात तयार करा. कोण पान आहे, कोण फांदी आहे आणि कोण मूळ आहे. पण इथेच थांबू नका. स्वतःलाही एक प्रश्न विचारा, मी इतरांच्या आयुष्यात कोण आहे? मी फक्त पान आहे, फांदी आहे की कुणासाठी मूळ आहे? कारण प्रत्येकाला मुळांसारखी माणसं हवी असतात, पण स्वतः मूळ व्हायला फार कमी लोक तयार असतात. आयुष्य आपल्याला अनेक माणसं भेटवतं. पानांसारख्या माणसांकडून आनंद घ्या, फांद्यांसारख्या माणसांचा आदर करा आणि मुळांसारख्या माणसांना जपा, जीवापाड जपा. कारण झाडांची उंची पानांमुळे दिसते, फांद्यांमुळे पसरते, पण त्यांचं अस्तित्व मुळांमुळे टिकतं. आणि आयुष्यही अगदी असंच असतं. मी पद्मा धुमाळ पुन्हा भेटूया एका नव्या विचारासह. तुमच्या आयुष्यातील मुळांना ओळखा, जपा, जीवापाड जपा आणि स्वतःही कुणाच्या आयुष्यात मूळ बनण्याचा मनापासून प्रयत्न करा. धन्यवाद.